नमस्कार. लावण्याज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी चिकन मॅग्नेट करायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा ठेचून घेतलेलं आलं लसूण ठेचून घालावा, त्यामुळे आलं लसणाचा फ्रेशनेसपणा आपल्या चिकनमध्ये छान येतो. त्यानंतर अर्धी वाटी फ्रेश दही, 1 चमचा घरगुती लाल मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, त्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घालायची, 1 चमचा चिकन मसाला घालायचा. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपण चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं आहे. अर्ध्या तासासाठी हे चिकन आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मसाले आतमध्ये छान मुरले जातील. आता ग्रेव्हीसाठी वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी 2 कांदे स्लाइस करून घेतलेत, 1 टोमॅटो, आलं लसूण मिरची आणि 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे. बटर करपू नये यासाठी 1 चमचा तेल घालायचं. बटर छान मेल्ट झालं की यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा नाही. गुलाबी रंगावर कांदा आपण परतून घेणार आहोत. तर साधारण 2 मिनिटांनंतर कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. कांदा परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा, आलं लसूण घालायचं, हिरवी मिरची आणि काजू घालायचे. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी आपण यावर झाकण ठेवू 2 ते 3 मिनिटांसाठी. आता 2 ते 3 मिनिटांनंतर चेक करून बघू. टोमॅटो आपला व्यवस्थित असा सॉफ्ट झालेला आहे. कांदा काजू हे सुद्धा छान परतलं गेलेलं आहे. आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता छान सॉफ्ट झालेलं आहे. आता हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं. ग्रेव्हीची तयारी आपली झालेली आहे. तोपर्यंत आपलं चिकनसुद्धा छान मुरलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. ज्या कढईमध्ये कांदा टोमॅटो आपण परतून घेतले होते त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला हे चिकन छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. चिकनचे पीसेस एक एक करून यामध्ये घालायचे. तर या ठिकाणी एका बॅचमध्ये अर्ध चिकन मी घातलेलं आहे. आता साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपण चेक करून बघूया खालची बाजू व्यवस्थित फ्राय झालेली आहे की नाही. तर या ठिकाणी बघू शकता खालची बाजू आपली छान फ्राय झालेली आहे. आता आपण हे चिकन पलटून घेणार आहोत, म्हणजेच दोन्ही बाजूने चिकन आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण हे सगळे पीसेस पलटवून घेतलेले आहेत. आता खालच्या बाजूने सुद्धा आपण हे चिकन फ्राय करून घेऊ. आता साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा चेक करूया. तर बघा दोन्ही साईडने चिकन छान फ्राय झालेलं आहे. आता फ्राय झालेलं चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर चिकन आपण प्लेटमध्ये काढून घेतलं. आता राहिलेलं चिकन याच पद्धतीने फ्राय करून घेऊ. तर इथे बघू शकता आपण हे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे. हे चिकन तुम्ही स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतं. तर इथे आपलं कांदा टोमॅटोचं वाटण देखील तयार झालेलं आहे. छान स्मूथ असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपण चिकन बनवायला घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे बटर टाकायचं आहे. बटर मेल्ट झालं की यामध्ये आता आपण
तयार करून घेतलेलं वाटण टाकूयात आणि याला छान तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। वाटण पटकन परतलं जावं यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपलं वाटण चांगलं शिजलं जातं। 2 ते 3 मिनिटांनंतर या ठिकाणी बघू शकता वाटण छान असं शिजलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। साईडने बटर देखील सुटलेलं आहे। आता यामध्ये मसाले घालू। 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा धनेपूड। मसाले ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। मसाल्यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर ग्रेव्हीला बघू शकता छान असा रंग आलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला राहिलेला असेल तो व्यवस्थित काढून यामध्ये ते पाणी घालूया आणि हे पाणी आपल्याला वाटणामध्ये टाकायचं आहे, म्हणजे वाटण आपलं व्यवस्थित शिजलं जातं। सोबतच आपलं वाटण आहे करपत देखील नाही। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटांसाठी। मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली वाटण लागू शकतं। आता 2 मिनिटांनंतर आपण चेक करूया। या ठिकाणी वाटणाला बघू शकता छान असा रंग आलेला आहे। याच्यातून बटर सेपरेट झालेलं आहे। याचा अर्थ असा की आपलं हे वाटण आहे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। कुठल्याही भाजीची चव वाटण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही यावर अवलंबून असते। आता ग्रेव्ही आपली पूर्णपणे शिजलेली आहे। त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेलं जे चिकन आहे ते यामध्ये घालूया आणि या ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया। ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे चिकन व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मसाल्यांचा फ्लेवर आहे तो चिकनमध्ये छान उतरला जातो। आता ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। लक्षात ठेवायचं ग्रेव्हीमध्ये पाणी घालताना कोमट किंवा मग गरम पाणीच घालावं। थंड पाणी वापरल्यास आपल्या ग्रेव्हीची चव बिघडू शकते। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। बटर चिकनची ग्रेव्ही खूप जास्त पातळ नसते, त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही। चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटं ग्रेव्ही मंद गॅसवर शिजवून घेऊ। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण चेक करूया, तर या ठिकाणी ग्रेव्हीचा रंग तुम्ही बघू शकता सुरेख आलेला आहे। मस्त असं याला वरून तेल सुटलेलं आहे। अगदी छान क्रीमी टेक्स्चरचं आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे। अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं बटर चिकन घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी खर्चात बटर चिकन तयार झालं। धन्यवाद।